इथे मात्र चेंडू हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, उंची घेतली आणि पहिला विकेट, पहिला झटका, पहिला आद्रा इथे तंबूच्या आश्रयाला येईल. सुदामच्या मात्र इथे खेळ समाप्त होईल. ज्या सुदामकडनं अपेक्षा होत्या त्या मात्र पूर्ण करू शकला नाहीये. जो पहिल्या दिवसामध्ये या सुदामने खेळ साकारला होता तो मात्र या साकारण्यात यश आलंय आणि गोल्डन विकेट इथे प्राप्त होतोय. सर इथे सुपर एकचा सामना चालू आहे. इथे जर तुम्ही टिकाल तर पुढे जाल, नक्कीच लढाल तर पुढे जाल आणि चेंडू हुकाल तर मात्र माघारी जाल. इथे पाहिलं गेलं चांगला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला गेला त्या पद्धतीने फेकला होता, निर्धाव होता. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव दबाव आला. या ठिकाणी पाहतोय गोलंदाज सचिनने जो दबाव टाकला सुदामला, तो दबाव पेलू शकला नाही आणि माघारी परतावं लागलं सुदामला. डियांचं थोडीसे इंजर आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण एक एक्स्ट्रा प्लेअरच्या स्वरूपात त्यांच्या सोबत असेल मैदानावरती. तर धनंजय पवार नवीन असतील, अनुभव आहे या फलंदाजाकडे, पण इथे आता कस लावावा, अनुभव पानाला लावावा लागेल. कारण 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 चेंडूचा विचार केला तर 0 धावा आहेत आणि महत्वाचा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. तर पुढचे 3 चेंडू महत्वाचे असतील, कारण या 3 चेंडू मध्ये एका दुसरा चौकार षटकार येणे महत्वाचं असेल. जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र या षटकामध्ये एका दुसरा फटका येणं महत्वाचं असेल. यावेळी चांगला फटका आहे, गॅप चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि एकेरी धाबीच्या मदतीने इथे 4 चेंडू नंतर एक धाव मिळली जाते, पहिली वहिली धाव मिळली जाते आणि एकेरी धाबीच्या सहाय्याने धावफलक हलते होते 1 या अंकावरती. तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये सचिन लांगी यांनी आग ओकणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. संदीप सर, काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु पुढील 2 चेंडूमध्ये जर या गोलंदाजाला मोठे फटके आले नाही तर नक्कीच दबाव वाढेल. यावेळेस फेकलाय चेंडूला क्षेत्ररक्षक सुधीर, चेंडू खाली नितीन पवार मला वाटतं तर सुधीर चेंडू खाली, परंतु झेल मात्र इथे सोडला जातोय. एक महत्वाच्या खेळाडूला इथे जीवदान दिले जाते आहे आणि या जीवदानाचा फायदा कितीपर्यंत धनंजय पवार घेईल, त्याचा संघ घेईल आणि याची किंमत विरुद्ध संघ कशा प्रकारे मोजेल तो येणारा क्षण आणि येणारे चेंडू ठरवतील. परंतु या चेंडूवरती मात्र जीवदान मात्र नक्कीच मिळालंय धनंजय पवार यांना. खरं तर चांगली गोलंदाजी आपण पाहतो. मोठा चेंडू सचिनचा, याही वेळेस सुंदर खोलवरचा टप्पा होता, अगदी सम्मान द्यायला भाग पाडलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकानंतर धावफलकावरती जेमतेम फक्त आणि फक्त 3 धावा होतोय. तर चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून आपण पाहिली. ज्या षटकामध्ये धावांची गरज होती आणि ते षटक मात्र हाताळत असताना पहिलं अगदी आपल्या संघाला ज्याची गरज होती ज्या षटकाची, ते षटक मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. पाहिलं गेलं आपण पाहतो विजयासाठी 49 धावांची 48 धावांची गरज आणि 48 धावा पटकावायचे. ते इथे पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक होतं, आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं होतं. पण इथे सचिन लांगीने केलेली सुंदर गोलंदाजी. तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये वर पण आम्ही 6 चेंडू वेगळ्या प्रकारे फेकणारा, हा हवेत चेंडू स्विंग करणारा गोलंदाज इथे हवी ठरला गेला. तिसऱ्या चेंडूची विकेट, त्यानंतर 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 3. अजूनही पाहिलं गेलं आपण 45 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा ते शिल्लक आहे. त्या 24 चेंडू जर विजय संपादन करायचं आहे तो सुधारला, त्याचबरोबर डीएनला आपल्या भावेशला आणि त्याचबरोबर डीएनला शेवट परत मैदानावरती टिकावं लागणार. सांगी कोट्यातलं दुसरं षटक हाताळत असताना उमेश भोईर तयार होईल. पहिला षटक मात्र सुंदररित्या हाताळला आपल्या संघासाठी सचिन लांगी याने. तर दुसरं षटक हाताळत असताना उमेश भोईर कशा प्रकारे सुरुवात करेल आपल्या संघासाठी. डावखुरा फलंदाज भावेश, इथे मात्र चांगला फटका आहे, सेफ फटका आहे, जाईल या चेंडू सीमारेषे पार आणि या सामन्यामधला पहिला वहिला षटकार येतोय तो भावेशच्या बॅट मधना. तर भावेशसाठी 3 षटकार जर मारले
लागोपाठचे तर मनोज झोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले असेल. बघा म्हणून जर काय पासून पाहता घेतात कोणताही फलंदाज जरी पहिल्या षटकार लगावला तर म्हणून जोरीचा पारितोषिक घेत असतो. इथे भावेश एक युवा खेळाडू आहे, त्याच्यासाठी पारितोषिक घेतोय लगातार 3 षटकार आणि खूप गरजेचं असणार. तर पहिल्या चेंडूवर ते या गोलंदाजाला मात्र सीमारेषा दाखवले आणि कुठल्याही गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला ना संदीप सर की त्याच्यावरती दडपण नक्कीच वाढलं जातंय. आणि तेच दडपण आता आपण पाहतोय सचिन लांगे काहीतरी टिप्स देतोय की कशा प्रकारे गोलंदाजी करायची तुला. त्याच्या जर दडपणाला ढकलून पुढे जाणारा खेळाडू तोच पुढे महान खेळाडू म्हणतो. हो नक्कीच. जर तुम्हाला समाजामध्ये आणि खेळामध्ये नाव कमवायचे तर दडपणाला कुठंतरी मागे ढकलावं लागेल, त्याच्यावरती आधी राहावं लागेल आणि मैदानात चांगला खेळ करावा लागेल. जिथे पहिल्या षटकामध्ये जेमतेम फक्त 3 धावा होत्या, परंतु इथे पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूवरती भावेशाने षटकार ठोकून आपल्या मनगटाची ताकद दाखवत असताना आपल्या संघासाठी मला का सलामीला पाठवलं आहे हेच दाखवून दिलंय. तर दुसरा चेंडू हाताळेल उमेश. तर दिनेश दादा वाघमारे यांच्यावर पारितोषिक येतो बघा. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेट 100 रुपयाचा पारितोषिक असणार. तर उमेश इथे सज्ज होईल. समोर फलंदाज भावेश ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा या वेळेस चोख उत्तर देते गोलंदाज. एक मात्र धाव मिळेल. अगदी पायामध्ये टाकलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये 2च गोष्टीचा सन्मान केला जातो, एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरं म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. त्याच पद्धतीचा चेंडू होता. जागा दिली नाही या चेंडूला की चांगल्या प्रकारे त्या चेंडूवरती फटका येईल. सुंदररित्या गोलंदाजी पाहावी म्हणावी लागेल, परंतु एक धाव मात्र त्या चेंडूवरती आली आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पोहोचते ते 10 या अंकावरती. धनंजय पवार यांना फुलटॉस चेंडू होता, फायदा घेतला आला नाहीये. एक धाव मात्र मिळेल आणि एकेरी धावेने 11 या अंकावरती धावसंख्या पोहोचेल. 11 धावा धावपण लागले गेल्यात. आपण पाहिलेलं 48 धावांची गरज होती, म्हणजे अजूनही 37 धावा पटकाव्या लागतील जर मॅच जिंकायची आहे. तर या दोघांमधला कुणातरी आक्रमण गोलंदाजावरती करावं लागणार. डीएन मध्ये जी क्षमता आपण पहिल्या दिवशी पाहिला होता तो षटकार अमोलच्या विरुद्ध मारलेला काय फटका होता. यावेळेस चांगला चेंडू आहे. एक धाव मात्र मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने मात्र 12 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर या गोलंदाजाने कुठेतरी हेरलंय की फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. त्यानंतर मात्र कुठे खराब चेंडूची फेकी केली नाही या गोलंदाजाने. पुढील चेंडू असेल उमेश भोईर याचा. तर या षटकामध्ये अजून एक दुसरा फटका येणं महत्वाचं असेल. धनंजय पवार समोर फलंदाज आहे. यावेळेस चांगला फटका मेळा पुन्हा एकदा झेल सोडला जाते. 2 झेल इथे सुटले जातात. ज्या प्रकारे हातामधून रेती निष्ठाविना तसा हा झेल सुटला जातोय आणि या झेलची किंमत नक्कीच संघ आणि सहकारी मोजतील याच्यात मात्र शंका नाहीये. 2 झेल सुधीर पवारच्या हातामधनं आतापर्यंत धनंजय पवार याचे सुटलेत आणि नशिबाची साथ म्हणावी लागेल. आजच्या दिवसाचा विचार केला तर 2 झेल सुधीर पवार सारखा खेळाडू जर सोडतोय आणि तेही धनंजय पवार यासारख्या फलंदाजाचा, तर हा कितपत महाग ठरेल झेल ते आपण पाहणारच आहोत. यावेळेस बॅट चालवली, पावर आले आणि जातोय सीमा रेषे पार. या षटकामधला पहिला चौकार, पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, अंतिम चेंडूवरती चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पोहोचेल ती 17 या अंकावरती.
या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो धावफलकावरती 17. अजूनही आपण पाहतो विजयासाठी 21 अच्छा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. बघा सुधीरने 2 झेल जोडले. ज्याप्रमाणे सुधीरला 2 जीवदान भेटले होते इथे सुधीरने 2 झेल तोडले. त्या तुम्ही म्हटलं क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही तोडाल एखाद्या खेळाडूचा झेल तेव्हा बिघडून जातो किस्मत आणि क्रिकेटचा खेळ. हा खेळ बिघडवणारा झेल होता का? त्यानंतर जखमेवरती नमक तोडलंय. विचार करावा भाग पाडलं सुधीरला का आपण काय चुकी केली. कारण भावेशनं त्यानंतर लगावलेला चौकार होता. तर ज्या तर दोन षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. 17 धावा धावफलकावरती असताना सचिन लांगे यावेळेस फक्त सन्मान दिला. हलक्यात कट केलं. 1 धाव मिळेल आणि धनंजय पवारला माहितीये एका साईडने मात्र भावेश चांगल्या प्रकारे खेळ साकारतो. एक चौकार एक षटकार मागच्या षटकामध्ये आला होता तेच याने पाहिलं धनंजय पवार याने आणि त्याला माहितीये की आता भावेशला स्ट्राईक मिळणं महत्वाचं असेल आणि तेच कार्य या चेंडूवरती करत असताना त्याला माहितीये आपल्याला मैदानामध्ये थांबायचंय. खराब चेंडू मिळतील आणि मग मात्र मीही त्या चेंडूवरती प्रहार करेल. परंतु इथे 1 धाव येत असताना आणि एकेरी धावीच्या मदतीने धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचत असताना सचिन लांगे मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर निर्णय घेतला की पुन्हा एकदा मी तिसरे षटक हाताळेल जेणेकरून या षटकामध्ये दबाव निर्माण करेल आणि जास्तीत जास्त 2 षटकामध्ये धावा मी ठेवेल. हाच इरादा सचिनचा असेल. परंतु भावेश खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. खऱ्या अर्थाने फटका पडलाय. कारण पाहिलं गेलं त्याचा जो राष्ट्रवादी खेळाडू सुधीर काल इंजर्ड झाला होता. ते हात खूप दुखापत आहे. त्यामुळे तो गोलंदाजीला येऊ शकला नाही. त्यांनी अजून परत गोलंदाजी टाकली. कारण त्यांनी जर गोलंदाजी टाकली असती चेतक चित्र वेगळं असतं. तर खूप चांगला चेंडू होता सचिनचा. मात्र हा निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या सुद्धा स्थिरावली जाते. 48 धावांचं पाठलाग करत असताना इथे कुठेतरी दमछाक होताना दिसते थोडीफार. परंतु एक फलंदाज बाद झालाय. अजून संधी आहे. यावेळेस फक्त आडवे बॅट चालवले. वसंत चेंडू खाली चेंडू उचलणार फेकणार. मात्र 1 धाव फक्त मिळेल आणि ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं सचिन लांगे याने 3 धावा दिल्या होता त्याच प्रकारे या षटकाची सुद्धा सुरुवात करत असताना कारण 3 चेंडू पुन्हा एकदा फेकी करतोय आणि जेमतेम 2 धावा खर्च करतोय. ते खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे भावेश एका बाजूने चांगली कामगिरी करतो डीएनलाही त्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल चेतन. तर इथे सचिन लांगे आपला तू गोलंदाज आहे. त्यांनी सांगितलं पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. तिथे सुरेख सुरुवात केली होती. सुदामच्या बाजीचा अंत केला होता आणि इथे सचिन पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा. यावेळेस बॅट चालवली होती पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना इथे पुन्हा एकदा 4 चेंडूचा खेळ समाप्त होईल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जेमतेम फक्त आणि फक्त 19 या अंकावरती स्थिरावत असताना सचिनचा पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू होता फक्त ढकललं गेलंय. मिड विकेटला 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी करणार तोपर्यंत 2 धावा. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली या चेंडूवरती. तोपर्यंत आरामात 2 धावा इथे पूर्ण करत असताना धनंजय पवार आणि भावेश या जोडीने कारण पहिला विचार केला तर 0 या धावसंख्येवरती विकेट गेला होता. त्यानंतर ही दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. धनंजय पवार आणि भावेश याच्या मदतीने आपल्या संघासाठी 13 चेंडू 27 धावीची गरज असेल. सचिन याचा अंतिम चेंडू असेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हा गोलंदाज करतोय. यावेळेस क्यूब करण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवली होती. फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. इथे सरावाचा अभाव जाणवला आणि या अभावाच्या मदतीने चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटका अंती धाव फलकावरती जेमतेम धावा आपण पाहतोय त्या 21. पाणी घेऊन जायचंय.
तर 21 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागले गेल्या तर 48 धावांचं लक्ष होतं अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष गाठावे लागेल. हे लक्ष कशा प्रकारे घातले ना ऐकूया आपण थोडीशी विश्रांती आपण घेऊया आणि संधी देऊया आमच्या जयजीजीला. स्पर्धा आहे आमची लय भारी आहे. कोण ठरणार कोणावरती भारी आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी सुधीर पवार खूप चांगला गोलंदाज हा स्पिन गोलंदाजी करतोय. तर पाहूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार. याही वेळेस चांगला चेंडू डावखुरा गोलंदाज आहे डावखुरा फलंदाज आहे. नक्की झुंज चांगली पाहायला मिळेल. कुठलीही शर्यत जिंकायची असेल ना तर मागे वळून पाहू नका आणि जिंकल्याशिवाय मात्र थांबू नका हे नक्कीच दोन्ही संघांना इथे मी सांगेल. पहिला चेंडू होता भिरकावण्याचा प्रयत्न केला होता अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. सुधीर पवार इथे क्षेत्ररक्षण थोडंसं सजवत असताना फाईन लेग क्षेत्र आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलंय सीमारेषेवरती अगदी डीपला. त्याला माहितीये की क्षेत्ररक्षण कसं सजवायचंय. यावेळेस चेंडू फक्त उंची घेतले लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली एस तोपर्यंत मात्र इथे दोन्ही फलंदाजांनी 2 धावांचं अंतर पार करत असताना आपल्या संघासाठी अजूनही 2 धावा जमा करतायत आणि 2 धावेच्या मदतीने 23 या अंकावरती आता धावसंख्या पोहोचते. तर येणारे 10 चेंडू असतील आणि 25 धावीची गरज असेल. 10 चेंडू आणि 25 धावा खूप मोठं समीकरण आहे सर. इथे गोलंदाजी मार्क वरती सुधीर एक डावखुराचा चांगला गोलंदाज आहे. यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव चेंडू जाईल सीमारेषे पार. भाविकच्या बॅट मधून आलेल्या या सामन्यामधला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. गॅप चांगलं मिळालं अगदी जमिनीला रेळांगण घालत चेंडू सीमारेषे पार गेला आणि भाविकच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. आता मात्र या दोन्ही फलंदाजांची नजर चेंडूवरती स्थिरावली आहे कारण पहिल्या षटकातल्या मला वाटतं 3ऱ्या चेंडूवरती विकेट बाद झाला होता. तदनंतर हे 2 फलंदाज मैदानामध्ये नागर रोवून उभे आहेत आणि आता मात्र हाणामारी करायला सुरुवात झाली. तर ही सुरुवात कायम ठेवणार का भावेश कारण भावेशच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळतोय. इथे चेंडूला बिरकावलंय चेंडू खाली क्षेत्ररक्षक वसंत येतोय. झेल मात्र इथे सोडला जात नाहीये आणि इथे दुसऱ्या विकेटचं पतंग ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी होती तो फलंदाज मात्र इथे महत्वाच्या क्षणी बाद होऊन तंबूच्या आसराला येतो. एक महत्वाचा विकेट इथे बाद होतोय. भावेश
ज्याप्रमाणे पाहिलं गेलं चेतन सर मिड ऑफला पुढे आणलं होतं, लॉंग ऑफला मिड ऑफ रिझन मध्ये आणलं होतं आणि मिड ऑनला लॉंग रिझन मध्ये ठेवलं होतं. इथे फटका मारण्यात चुकला होता. इथे कुठेतरी फटका लगवायचा होता लॉंग ऑफ रिझन मध्ये, तो जाऊन पोहोचला लॉंग ऑन झोन मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक वसन त्यांनी कालपासून आपलातून क्षेत्ररक्षण केलंय, तो इथे कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होतोय, आणखीन एक झटका दिला जातोय तो कार्तिक स्टार संघाला. चेंडूवरती सुधीर पवार याने दोन मोठे अडथळे दूर केलेत आपल्या मार्गामधले. ओटीटीच 7-21 ना. त्याच्याकडे 2 चेंडूवरती 2 विकेट आणि हॅट्रिक साठी संधी. नौका फलंदाज असेल कपिल. समीकरण येऊन टेपले आता 7 चेंडू आणि 21 धावा. यावेळेस मात्र चालाकी दाखवली थोडी. स्लोअरवन चेंडू फेकला पडल्यानंतर मात्र थोडासा वळण घेत असताना चेंडू निर्धाव जाईल आणि निर्धाव चेंडूच्या साहाय्याने सुद्धा इथे समीकरण बदललं जाईल. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 21 धाबीची गरज असेल. देखना दिसतोय ग हात घेऊन तीर कमान बाई देखना दिसतोय.
तर 6 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल. 2 नवखे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जगदीश आणि कपिल. तर अनुभवी गोलंदाज वसंत पवार या 21 धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज होतोय. जगदीश यांनी मात्र फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. तेच तर्रार चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. समय न लगा तय करने में कि तुम्हें क्या करना है, वरना आने वाला समय और आने वाली गेंद ही बता देगा तुम्हारा और तुम्हारी टीम का क्या करना है. तर 5 चेंडू 21 धावा. यावेळी बॅटची एज लागली जाते. नितीन पवार विकेट कीपर इथे चुकी करत नाहीये आणि इथे सुद्धा जगदीशला परतावं लागेल. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. उर्वरित चेंडू असतील 4 आणि आता समीकरण येऊन ठेपलंय ते 21 धावेंचं. इथे हारला तर तुम्ही उर्वरित बाकीच्या सर्व मॅच प्रेक्षक म्हणून पाहावाच लागेल. यावेळी चांगला चेंडू आहे, मारू देत नाहीये. धावींची गरज असताना इथे 21 समीकरण असेल, मात्र 3 चेंडू आणि 20 धावा. आरसीबी वॉरियर्स जे सर्व खेळाडू आपण बॅक स्टेज आहे ते आरसीबी वॉरियर्स सर्व खेळाडू आपण बॅक स्टेज आहे ते. तर खूप चांगली गोलंदाजी वसंत पवार याच्या माध्यमातून आपण पाहतो आपल्या संघासाठी टाकत असताना. यावेळी चांगला चेंडू आहे, अगदी जमिनीला रेलांगण घालत चेंडू जाईल. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या पोहोचेल ती 30 या अंकावरती. उर्वरित 2 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. वसंत पवार हेच सांगतात की अनुभव की भट्टी में तप कर जलते ना, वही सिक्के के दुनिया के बाजार में चलते हैं. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी चेंडूला फेकण्याचं काम केलं होतं सीमारेषे बाहेर आणि यशस्वी सुद्धा होतोय. अगदी सेफ फटका पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजाच्या डोक्यावर न खेळलेला हा फटका, उशिराने आलेला हा फटका पाहायला मिळतोय. फक्त धावेंचं अंतर कमी होईल एवढंच, कारण 1 चेंडू आणि 14 धावीची गरज असेल. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वसंतच्या माध्यमातून. अंतिम चेंडू असेल. याही वेळेस सुंदर चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. तर विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक. तर यानंतर मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेल आमचे वर्णेगावचे सुमधुर आवाज प्रकाश पवार, त्यानंतर शरद सर ठोंबरे असतील, त्यांनाही विनंती असेल की आपण यापुढील मॅचचं समालोचनची धुरा सांभाळायचे. तात्पर्य मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका. पुढे ऐकत राहा, पाहत राहा. केपीएल पर्व 4 सॉरी 5. धन्यवाद चेतन सर, तुमचं मनापासून गोड गोड कौतुक. कारण आपण आला तिकडे आणि खऱ्या अर्थाने पाहतो आपण सर्वांना, आपण ज्याने ज्याने आपल्याला साथ दिली सर्वांना आपण या ठिकाणी संधी देणार आहोत. जेही समालोचक गेली 5 दिवस आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. तर कार्तिक स्टार आणि आपण प्रत्येक विकेटसाठी दिनेश वाघमारे सर यांच्याकडून पारितोषिक आलं होतं. तर कार्तिक स्टारने कोणत्या प्रकारे षटकार मारला नाहीये, पण तर स्वप्नील 11 मध्ये सचिन लांगी यांनी 1 विकेट मागला. सुधीर पवारने 2 विकेट आणि वसंत पवारने 1 विकेट आणि 1 षटकार होता भावेशचा. तर मी विनंती करतोय ज्यांच्याची नावं घेतो, सचिन लांगी, सुधीर पवार आणि वसंत, आपण आपला पारितोषिक घ्यायला या ठिकाणी यायचंय. त्याचबरोबर भावेश आपला 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी घेऊन घ्यायला यायचे.
तर मॅम द मॅच बघा इथे जरी नितीने चांगली फलंदाजी केली होती पण मॅच मध्ये ट्विस्ट आणि कमबॅक करून दिलं. चांगली गोलंदाजी चांगली पाहतो आपण माननीय आनंद पारधी साहेब. माननीय आनंद पारधी साहेब यांना विनंती करतो आपण आनंद पारधी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर धर्मादादा दलवी या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आणि सचिन, सुधीर आणि वसंत आणि भावेश आपण आपला पारितोषिक घ्यायला या ठिकाणी यायचे. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. बघा सलामीला जाऊन तुफानी हल्ला आणि नंतर गोलंदाजीला कमबॅक करून दिला अष्टपैलू खेळाडू. 14 धावा आणि 2 विकेट म्हणजे एका गुणाने कुठेतरी नितीन बॅकफूट होते जातो आणि 20 गुणाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला झाला आहे तो म्हणजे सुधीर पवार. आणि त्याचबरोबर सुधीर आपले 200, सचिन आपले 100, वसंतचे 100 आणि भावेशला 100 रुपयाचा पारितोषिक द्यायचे. दिनेश वाघमारे सर या पण या ठिकाणी. आणि त्याचबरोबर माननीय आदिवासी सेवा संघ कर्जत तालुका अध्यक्ष जयतुदादा पारधी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे सुधीरला. तो गोलंदाजी मार्गवरती महादेव आणि हितेश राज. तर पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. तर जाऊया मैदानावरती. पुढचा चेंडू टॅप केला. चेंडूला पॉइंट डिझाईन मध्ये क्षेत्ररक्षक अनिल तयार. अनिल चांगलं क्षेत्ररक्षण करत होता त्या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला गेला. दोन चेंडू आणि 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहिले गेले. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज रवी माघारी येणार. पहिला झटका पहिला गडी काढत होता हितेश राज संघाचा. तर पहिले 3 चेंडू आपण पाहिले गेले खतरनाक 3 चेंडू होते. रवी माघारी आला त्याच्या जागी जयराम आपण पाहतो. इलाम चौथा चेंडू या ठिकाणी सुरेख फटका.
2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. सोनू अगिवला आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित असलेला विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. इथे सुरेख चेंडू पुन्हा एकदा दबाव टाकला. गोलंदाज महादून आहे, सुरेख गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू इथे फेकून दिला. चेंडूला उंचवलेला चेंडू प्रकाश पाटील, चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद, आणखीन एक झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेला बहादूने. विकेट पाहतो हितेश संघ अडचणीच्या काही सापडल्या. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. आणि जिथे अडखळत चालला होता पण त्यानंतर सुरेख मॅच जिंकत गेला तो स्वप्नील 11 संघ. स्वप्नील 11 संघ पाहिला गेला तो कुठेतरी आगे कोसळून बसला. टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ, पहिला सेमीफायनलिस्ट संघ आपल्याला पाहावस मिळाला स्वप्नील 11 संघ. दीपक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होता. दीपक निरगुडा पहिला चेंडू जोरदार अपील केली जाते. पंचाने बोट उंच केलं. फलंदाज बॅक तो पाहिलेला होणार का झटका क्रमांक 3 या ठिकाणी दिला जातो रुपयाच्या स्वरूपात. मास्टर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत रायगड आयोजित कर्जत प्रीमियर लीग 2021 KPL पर्व 5वे असोसिएशनच्या माध्यमातून पहिलं पर्व या ठिकाणी चमकत आहे. सुपर 8चा मुकाबला नंबर 2. दुसरी क्वार्टर फायनल मैदानावरती पाहतो जेडी विपक्ष हितेश राज 11. इथे हितेश राज संघाचे 3 फलंदाज माघारी परतलेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय फक्त 3 बाद 3 या आकड्यावरती. इथे जोरदार अपील केली जाते पण पंच या ठिकाणी तटस्थ. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. चार चेंडू आपण बोलतो अप्रतिम गोलंदाजी. गेले कित्येक दिवस 4 दिवस फलंदाज इथं अधिराज्य गाजवत होते पण आज पाहिलं गेलं गोलंदाजांचं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध होताना. दीपक 5वा चेंडू इथे सुरेख चेंडू स्टेप आउट केला. स्वतःला यॉर्क करून घेतलं. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो संतोष. विकेट क्रमांक 4 या धावसंख्येवरती.
रागान काय बघतोस रागान, अरे रागान काय बघतोस रागान, तुझी दाढी उडवली वाघान, उडवली वाघान, उडवली वाघान. अरे रागान काय बघतोस रागान, तुझी दाढी उडवली वाघान. लाजवाब गोलंदाजी. तारीफ करो उनकी जो तारीफ के काबिल होते हैं, तारीफ उनकी ना करो तारीफ के बेकाबिल होते हैं. तारीफ करावे लागेल या दोन्ही गोलंदाज महादू आणि दीपक. काय गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, पाचव्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलं. दोघांनी 2-2 धावा खर्च केल्या जातात परत. म्हणजे शेवटचा चेंडू असेल दीपकचा. राऊंड विकेट मारा. समोर असेल फलंदाज विजय पवार. ग्लास केलं विजय पवार. आपण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. तर दोन्ही गोलंदाज पहा. वाघमारे साहेब पहिल्या षटकामध्ये 2-2, दुसऱ्या षटकामध्ये 4-4. आकडा बघा. 2 साठी 2 फलंदाज, 4 धावेसाठी 4 फलंदाज माघारी आले. हा दबाव आहे. जेतू पारधी साहेब हा दबाव आहे. अतिरिक्त दबाव आहे. क्रिकेट पण तसं जे शालेय शिक्षण आहे 9वी या 10वी आपण पाहतोय. तिमाही पहिलं सत्र, सेकंड सत्र पास झालं ना तर ताटमानाने जगायचं नाही. जोपर्यंत फायनलचा सत्र जिंकत नाही तोपर्यंत ट्रॉफी घरी येत नाही. हे लक्षात ठेवायचं. तसंच इथं आहे. माधव बांगारे आपण पाहतो पहिला चेंडू घेऊन येतोय. आता क्षेत्ररक्षण खुललं गेलंय. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण बंदिस्त होतं. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते, नंतर 3 होते. आता 2 पेक्षा आपण कमी ठेवू शकत नाही, 5 पेक्षा जास्त ठेवू शकत नाही. इथे कमबॅक पहा. पहिला चेंडू स्वेर होता. धावसंख्येमध्ये भर दिली होती 5 आकड्यावरती. त्यानंतर कमबॅक निर्धाव चेंडू. विजय वाघमारे आपण पाहतोय. स्ट्राईकला विजय वाघमारे, नॉन स्ट्राईकला विजय पवार. चेंडू आहे अनिल दोरे त्या ठिकाणी पाहतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण त्यांचं या मैदानावरती. अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. विचार करत असतील पहिल्या दिवशी चांगला खेळलो असतो, आज सुपर 8 मध्ये असतो. अनेक जण विचार करतात फुकट आम्ही विकेट टाकल्या, तर आम्ही आज असतो. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दत्तादा लोभी बोलतात काल माझी बॅट तलपली असती तर आज पण मी ड्रेस घालून आलो असतो. अनेक खेळाडू आहेत पण सगळे कमिटी मेंबर आमच्या बाजूलाच येऊन टेपलेत. कमिटी मेंबर आमच्या बाजूला येऊन टेपलेत. अनिल दोरे हे मैदानावरती आहेत. इथे पॅडल करायचा प्रयत्न. पांडू सर लेग बाईची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. खूप महत्वाचं आहे कारण 22 लेग बाईचा इशारा आमच्यासाठी खूप महत्वाचा असेल कारण इथे एक एक खेळाडूची एक एक धाव आणि एक एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा असेल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला होता. एक धाव घेतली जाते. चिते के चपलाईने, चिते के दोडने आणि पाहतो हरणाच्या गतीने विजय पवारने विजय वाघमारे धावतोय. 2 धावा विजय पवारच्या खात्यामध्ये, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय.
स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड 3 षटकामध्ये 11 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिले एक लेग बायची धाव, एक स्वेअरची धाव म्हणजे 2 एक्स्ट्रा, एक दुहेरी, 3 सिंगलने 7 धावा आल्या. इथे महादू बांगारे कोणता विकेट प्राप्त नसेल केलं पण चांगली गोलंदाजी केली. आपल्या स्पेलमध्ये 2 षटकं फेकतो, 9 धावा खर्च करून 2 फलंदाज बाद केलेत. दीपकने 2 विकेट प्राप्त करून 2 धावा खर्च केलेत. दोघांचं काम झालंय. आता उर्वरित 2 नवीन गोलंदाज हे किती धावा खर्च करतील गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार. तो परत संधी आमच्या डीजे जयला. वरसाला आईचे कारले डोंगराला, वर्षाचे वरसाला आईचे कारले डोंगराला, जत्रा भरली मानाची माझे मीरा माऊलीची, जत्रा भरली. सुरेख चेंडू आणि त्यावरती क्लासिकल फटका. चेंडू जातो लॉंग झोन मध्ये सीमारेषा पलीकडे. बघा लगातार एक चौकार आणि षटकाराने आपल्याकडे स्ट्राईक का ठेवली दाखवतोय विजय वाघमारे. सलामीला गेला होता आणि त्यानंतर संधी भेटली नव्हती. संधी भेटल्यानंतर चौकार षटकार अर्जित केलं. धावसंख्या जी थांबली होती उर्वरित 2 गोलंदाजावरती हल्ला चढवायला सुरू केले. 23 धावा धाव फलकावरती. या षटकात ते चेंडू झाले 3-4. खेळाडू आणि पाठीराख्यांची स्पर्धा आहे. यामधील जरी 50 खेळाडू तरी मैदानाच्या गोलाकार उभे केले ना वाघमारे साहेब, एक चेंडू काय पाखरू पण मैदानातून बाहेर जाणार नाही. खालवर टप्प्याचा चेंडू गॅप मधून चेंडू ढकलला. इथे क्षेत्ररक्षण होतोय चुकीचा. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार होतोय. रन्स मिळतील 4. आलेला बॅक टू बॅक आणखी एक दमदार फटका, दमदार चौकार.
कोणत्या प्रकारचं टेन्शन घेतलं नाही त्याही. नाहीतर फुलटा चेंडू करून घेतलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. तर षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ आणि धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. नितेश, पहिल्या 3 षटकामध्ये धावा जरूर नव्हत्या, पण या षटकामध्ये त्या 3 षटकाची भरपाई केली. 17 धावा या षटकामध्ये आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड नेऊन ठेवली ती 28. स्लॉग वर असणार. काल किंजल स्पोर्टच्या मैदानावरती संदेश पाटील पंच होते. असाच एक लहान मुलगा आला चेंडू पकडायला आतमध्ये. चेंडू हवेमध्ये होता. बॉल बॉय चेंडू घ्यायला सीधा आतमध्ये आला. तो चौकार होता. दुहेरी तिहेरीची नंतरची गोष्ट, पण त्या मॅचने अख्खी मॅच फिरून टाकली. त्या मॅचने त्या एक चेंडूने मॅच फिरून टाकली. म्हणजे भरपूर काय होऊ शकतंय. तर पाहतो पॅडल गेला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल थोडासा खराब थ्रो. आणि त्या दरम्यान पाहतोय दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. चितेके चपलाईने अर्णाच्या गतीने विजय वाघमारे आणि विजय पवार धावतात. या दरम्यान पाहतोय प्रमुख पाहुणे पांडुरंग खरात साहेब आणि गणपतजी पारधी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. दरम्यान कमबॅक पाहतोय गोलंदाज मंगेश. तर मी विनंती करतो पांडुरंग खरत साहेबांना या आपण व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाडकरचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलं या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज विजय पवार बाद होतोय. विजय वाघमारे एक बाजू करून ठेवले. चांगली फलंदाजी करतोय. विजय पवार माघारी परतलाय. 3 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. मंगेश वाघमारे नॉनस्ट्राईकला असेल, पण विजय वाघमारे लाजवाब कामगिरी करतोय. हितेश राज संघाचा हा खेळाडू टपक्याला चेंडूला फिरकून दिलाय. अडीच लॉंग ऑन रिझर्व मध्ये प्रकाश पारधी त्या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज बाद. इथे विजय वाघमारेला स्ट्राईक ठेवायचे. एक फलंदाज आपण पाहतोय माघारी परततोय. कारण आज माहितीये आज जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. अरे आज विकेट नाही बघितले जाणार ना. आज मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. नाहीदा स्ट्राईक आपल्याकडे घेतो. चेंडू फेकून दिलाय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. सेफ झोन लॉंग ऑन लॉंग अपच्या मधील ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू वाजवला जातो आहे. रन्स मिळतील 6. विजय वाघमारेचा पुन्हा एकदा A1 बॅलेट. A1 क्वालिटीचा षटकार. आमचे मामा जाम खुश आहेत. हा इथे पंच पांडव सर आम्हाला सांगतात खराब चेंडू. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. प्रतिषेधक 8 धावांची गरज असणार, 40 धावांची गरज असणार विजयासाठी JD11 संघाला. त्या दरम्यान आपण नाणेफेकच्या गोलसाठी इथे आमंत्रित करूया तिसरी क्वार्टर फायनल. आणि तिसऱ्या क्वार्टर फायनलचे संघ आहेत RCB वॉरियर्स वर्सेस GCSK. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. RCB वॉरियर्स वर्सेस GCSK. जर सुपर 8 मधून टॉप 4 आणि ट्रॉफी कडे जायचंय तर या 40 धावा पटकाव्या लागतील. या हितेश राजला जर या ट्रॉफी परत पोहोचायचंय, टॉप 4 मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचंय, तर इथे या 40 धावे रोखावे लागतील. तर काय घडणार, काय बिघडणार आहे आपण ऐकूया या नाणेफेकच्या कौलनंतर. मी आमंत्रित करतोय GCSK संघ कर्णधार, त्याचबरोबर RCB मनोज तोरे यांचा संघ. या आपण दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी. तर उपस्थित मान्यवर आमचे महाराष्ट्र पोलीस जगदीशजी वाघे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच वाजे जगदीश वाजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून अधिक स्वागत करू आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकचा कौल करणार आहोत. GCSK वर्सेस RCB. बघा IPL मध्ये सर्वात दोन प्रतिद्वंद संघ एकमेकाच्या विरोधात नेहमी आक्रमक असलेले दोन संघ RCB आणि CSK. इथे असणार आहे RCB वॉरियर्स वर्सेस GCSK स्टार. चला फलंदाज आपण जायचं मैदानात, कारण या मॅच मध्ये आपण पाहतो फायनलला या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती माननीय श्री सुधाकर भाऊ घारे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला 4चा टाइम आहे, 4 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी फायनल उरकून घ्यायची. तर पाहुण्यांसाठी आपण मॅचला आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने हॅलो हॅलो तर GSK स्टार बनाम RCB वॉरियर्स या दोन संघादरम्यान मॅच होते. तर मनोज जोरे आणि रोशन या दोन संघनायकांमध्ये काय म्हणशील रोशन, या मॅच मध्ये जे 5 म्हणजे टॉसविन झालेस, तू काय निर्णय असेल तुझा? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आम्ही. तर क्षेत्ररक्षणामध्ये तब्बल तुझ्याकडे असे कोणते गोलंदाज आहे की किती धावांचा जे RCB खऱ्या अर्थाने जे 4 मॅचेस जिंकले, तुम्ही सुद्धा चांगला खेळ केलाय निश्चितच. तर काय म्हणशील या मॅच मध्ये कितीचं टार्गेट ठेवणार आहात? आम्ही कम ते कम 5 ओव्हर मध्ये 40च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू त्यांना. तर मनोज जोरेंकडे जातोय. मनोज जोरे, तब्बल 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे हा GSK स्टार संघाचा. तर काय म्हणशील, या कोणते असे फलंदाज आहेत की ते फलंदाज तुझ्याकडे जेणेकरून 40 धावांचा डोंगर आहे किंवा त्याच्या पुढे तू किती धावा मारशील? हॅलो हॅलो सर्वप्रथम मी सुपर 8 मध्ये आलो, त्याचा मला खूप अभिनंदन आहे आणि सर्व खेळाडूंचा. आणि मी आता 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा होतील 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न असेल माझा, कारण माझ्यामध्ये गोलंदाजी सुंदररित्या गोलंदाजी आहे. तर बघा, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू गायकवाड सर. धन्यवाद. पाहतो जोरदार अपील केली होती त्या ठिकाणी.
बघा प्रकाश मोठा प्लेअर आहे, दबाव तो जरूर होणार कारण सुपर 8चा सामना आहे, दबाव तो टाकला जाणार. पण आमचे पंच पांडुरंग माली, पांडुरंग मिसाळ आणि त्यासोबत भूषण शिंगे हे दोन्ही तटस्थ पंच आहेत आणि चांगले पंच आपण पाहतोय. गेले 4 दिवस या ठिकाणी पंचांची भूमिका आपण पाहिली गेली. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो अपील करण्यासाठी तयार होता एसटी रक्षक. चाळीस धावांचं लक्ष आणि 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव पाहिले गेलेत. तिसरा चेंडू प्रवीण हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. इथे सुरुवात आपण पाहतो सुरेख केली जाते. ज्या पद्धतीने JD11 ने गोलंदाजी केली होती तशात तसे टिक फॉर टॅक विकेट का जवाब पत्थर से द्यायला सुरुवात केली गोलंदाजाने. चांगली सुरुवात. प्रकाश दबाव मध्ये एक सोबत आहे. नॉन स्ट्राईकला विलास. इथे सुरेश चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर ठरला चेंडू इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. चुकीचा प्रयत्न. चेंडू एस्टेशन फेकणं गरजेचं होतं. फलंदाज खूपच लांब होता. कलेक्शन चुकीचं या ठिकाणी पाहतोय. विकेटचं पतन. चार चेंडू आणि 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 5वा चेंडू इथे उर्फी चेंडू आहे. कव्हरला बीट केले डिफेक्सच्या कव्हर इजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी घेतल्या गेल्या. 2 धावेने 40 धावांचं लक्ष गाठायचंय. 3 धावा दफल कव्हर 5 चेंडू झालेत. दबाव आपण पाहतोय. JD11 संघ पण या ठिकाणी प्रकाशची आपण पाहिलं गेलं 4 मधील 1 सामन्यामध्ये चांगली केली होती. त्यानंतर सबसे अपयशी ठरला होता प्रकाश पारधी. इथे आपण पाहतोय गोलंदाजामध्ये आत्मविश्वास नव्हता. त्यांनी कोणत्याही प्रकारची अपील केली नाहीये. एक पहिलं षटक या ठिकाणी PP1 समाप्त होत आहे. अजूनही 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नावात. 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 चला थोडं फास्ट घ्या. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 40 धावांचा पाठलाग करताना स्कोर काढा 1 बाद सॉरी स्ट्राईकला प्रकाश विजय पवार गोलंदाजी मार्गावरती बिनबाद 3 धावा आपण पाहतोय. दरम्यान पाहतोय 2 चेंडू आणि त्यावरती फुल समाचार. चेंडू झालाय पार. सीमा रेखेच्या पलीकडे आलेला सुंदर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाची 7 धावा या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर का 10 आकड्यावरती. दरम्यान पाहतो वाईटची ही धाव. वाईटची एक धाव आपण पाहिली गेली. स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. विजय तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे सुरेख आपण पाहतोय फ्रीटचा चेंडू होता. होतोय
कर्कटगती फ्रीटचा चेंडू होता आणि या ठिकाणी पाहिलं गेलं एक धाव. मित्रांनो, फ्रीटच्या चेंडूवरती महेंद्रसिंग धोनी क्लीन बॉल झाला होता. चेंडू सीमारेषे पलीकडे गेला होता. 4 धावा भेटल्या होत्या तिथे. फ्रीटचा चेंडू आहे. और चेंडू आपण पाहतोय इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न. पॉपी क्रीज मध्ये सुरक्षित होतोय फलंदाज विलास. स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. अजूनही 27 धावांची गरज आहे. इथे पुन्हा 10 हप्त्याकर चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मंगेश पोचला चेंडू. परत एक धाव घेतली जाते आणि एका धावेने स्कोर कार्ड 14 आकड्यावरती. हा जो गोलंदाजी केली होती प्रवीणने बांधून ठेवलं होतं. हात कोणाचा मोका देत नव्हता पण विजय खराब गोलंदाजी करतोय. इथे शॉर्ट चेंडू आहे. एक धाव घेतली जाते. थोडस चेंडू परत खेळत बसले क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी घेतली आहे. फलंदाज विलासच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 2 धावा. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती आपण पाहतो. 4 चेंडू झालेत. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहतोय. डीप मिडविक रिझन मध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सांगितलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच क्षेत्ररक्षकाकडे सोपा झेल देऊन माघारी परततो विलास. पहिला झटका पहिला गडी करतो. पहिला फलंदाज बॅक टू पवेलियन होतो आहे विलासच्या स्वरूपात जेडी 11 संघाचा. जय खर तर नितीन लदगे आणि जयवंत लदगे यांचा डीजे आज रॉनी सरी आपल्याकडे येणार आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. दरम्यान पंचभूषण आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 17. आधीच आपला पगार कमी आणि खर्च जास्त होऊन बसलाय मैदानावरती. गोलंदाज जास्त खर्च करतोय. कटकरचा प्रयत्न. चेंडूला वेट करणं वॉच करणं चेंडूला पकडणं खूप गरजेचं असणार. हितेश राज संघ का 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत आणि 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 आणि 18 चेंडू अजून शिल्लक असतील आणि 22 धावांची गरज असणार. 18 चेंडू आणि 22 धावा. आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नावात. आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सर्वात खुश आहेत आमचे दिनेश वाघमारे साहेब. जाताना भेटू आपण कर्जतच्या नाक्यावरती. जाम खुश आहेत. संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला. ट्रॉफीचा आगदार झाला. एक ट्रॉफी घरी जाणार. पहिली दुसरी तिसरी चौथी त्याच्यामध्ये एक ट्रॉफीचा आगदार झाला. खुश आहेत. संघ मालकाला वाटतंय 4 मध्ये एक तरी ट्रॉफी आपल्या घरी जावं. KPL पर्व 5ची असोसिएशनच्या माध्यमातून पहिलं पर्व एक आठवण. तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी वाघमारे आपण पाहतोय. असलपाडा एन कडून गोलंदाजी करतो. 18 चेंडू आहेत आणि 22 धावा आहेत.
प्रकाश पारधी स्ट्राईकला. इथे पहिला चेंडू उचलून घेतला. घुटना टेक और तमाशा देख 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 सुपर हिट सिक्सर षटकार. लाजवाब. छुदान दिल्यानंतर भुगतान भोगावं लागतं. इथे सिंगल खरंच कौतुक केलं. काली आम्ही पाहिलं होतं. काही आयोजक कमिटी आणि आमचे प्लेयर होते. चर्चा रंगली होती. कर्जत प्रीमियर लीग आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनची नियमाची जी चर्चा रंगली होती. आमच्या चर्चेमध्ये हाच विषय निघाला होता. सुंदर आयोजन, शिस्तबद्ध खेळ आणि त्यावरती दीपकच्या बॅटमधून येतोय अफलातून सिक्सर षटकार. ऐक ना, तुझे बाबा कलेक्टर आहेत का? काही पण का रे? मग जहागीरदारावानी काय वागती, नीट राहा ना जरा. रुपये चेंडू आहे. लोकांना दोन मुद्दा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय. सिंगल आली बघा. इथे दोघांचा तालमेल बघा. प्रकाशने षटका टोकला, त्यानंतर सिंगल घेतली. दीपकने षटका टोकला, सिंगल घेतली. अतिगाव करत नाही, आरामात सामन्या परत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. स्कोर कार्ड 32. इथे सुरेख चेंडू. रवी आपण पाहतोय 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक, शेवटचा चेंडू. अलकादाने टॅप केलाय चेंडूला. सिंगल आली. प्रकाश पारधीकडे स्ट्राईक असणार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 33. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. बारा चेंडू आणि 7 धावा. इथे कुठेतरी थोडस मनामध्ये सकून झालं असेल दत्ता लोभी साहेब, कारण 4 दिवस सुरेख गेले. आयोजक थोडेसे उत्साहित असतील. एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारचं आयोजन. सर्व खेळाडू सुरेख. आमचे उत्तम सर येणार, आमच्या सोबत जोडणार. खूप बरं वाटेल. पहिले 3 दिवस नव्हते ना खडके साहेब, आता 3 दिवसाची भर काढणार ते. तर 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. मॅच मध्ये काही ट्विस्ट गोलंदाज रंगवणार का? रुपेश हा गोलंदाज पाहतोय. इथे रुपेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्या चेंडू वरती प्रकाश पारधीचा शिकार करून गेला. बाद झाला या ठिकाणी प्रकाश. इथून मॅच ट्विस्ट निर्माण करणार का? इथून मॅच मध्ये रंगत येणार का? इथून मॅच कमबॅक करणार का? इथून मॅच युटर्न घेणार का? इथून JD11 संघामध्ये लॉकडाऊन लागणार का? कारण हा विकेट खूप महत्वाचा आहे. 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू आहेत शिल्लक. लाजवाब खेळी. हाफ टॅकर चेंडू. गोलंदाजावरती चढवलेला हल्ला. 1 माउथ चेंडू सीमार पार. दीपकच्या बॅट मधून येतोय एक गुमसान करणारा, कमबॅक करणारा चौकार. आता चेंडूला जरूर काटा लागला असेल. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका. दीपक माघारी येणार का? इथे पुन्हा एकदा गोलंदाज रुपेशचं कमबॅक पाहतोय. अजून 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू 3 धावा आहेत. मिलिंद आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानात जातोय. आज फौज निर्माण झाली दादा. भरपूर समालोचक आले.
पण आमचे स्कोरर काय फक्त नितेश तरी बदलले नाही, बाकी सर्वांना संधी भेटली. पंच आमचे तिथं आहेत, कधी कधी आम्ही पंचांमध्ये गेलो, हारीने साथ दिली, अनिल दोरेने साथ दिली, सर्वांनी साथ दिली. पण आता 3 धावांची साथ हा गोलंदाज देणार का? इथे रिव्हर्स अटेन बघा, दुधारी तलवार चालवली, एक सिंगल आली, स्कोर कार्ड 38, अजूनही 2 धावांची गरज आहे. माननीय असल पाड्याचे शिवाजी सांबरी साहेब तंटामुक्तीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 3 गोलपडी पकडणारे काय? ओके, धन्यवाद. इथे पुन्हा एकदा हवाई सफर होतोय, चेंडू परत क्षेत्ररक्षक पोहोचणार का? एक धाव घेतली जाते. बघा, एका धावेने स्कोर कार्ड, स्कोर लेवल झाला. म्हणजे इथे कोणताच संघ, म्हणजे बॅटिंग करणारा संघ तरी पराभूत होणार नाही. इथे स्कोर टाय झालाय. जर इथून पूर्ण चेंडूत निर्धाव गेले तर पुढचा चेंडू वाईट चेंडू, आणि या वाईट चेंडूने विजय संपादन करतोय. सेमीफायनलिस्ट 2 संघ आपल्याला या ठिकाणी भेटला जेडीयूच्या स्वरूपात. 2 संघ झाले, अजून 2 संघ आपल्याला पाहिजेत. ते 2 संघ कोणते असतील तर माझ्या सोबत जोडले जातील उत्तम पाटील सर, आणि ते सांगतील या पुढच्या सामन्याचे विवरण. सोबत जोडले जाणार, कारण मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहायचंय आदिवासी टेनिस क्रिकेटचा महाथरारा आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत प्रीमियर लीग 5 आणि पाहतोय या ठिकाणी असोसिएशनचं पहिलं सीझन.